हिंदुस्थानचे आराध्य दैवत यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यावेळी त्यांचा जन्म झाला त्यावेळी मुघलांच्या निजामशाही आणि आदिलशाही ह्या ज्या सत्ता होत्या ह्या धुमाकूळ घालत होत्या। त्यांच्या जन्माच्या वेळेस लोकांमध्ये तिथं म्हणजे महाराष्ट्रात कोणतंही स्थैर्य नव्हतं आणि शांतता नव्हती। त्याच्यानंतर त्यांच्या आई जिजाऊ यांनी सर्व शिक्षण दिलं। दादाजी कोंडदेव हे त्यांचे गुरु होते। तसंच तुकाराम महाराज आणि संत रामदास स्वामी हे सुद्धा त्यांचे गुरु होते। तर अशा पद्धतीने त्यांनी 16व्या वर्षी त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या सवंगड्यांसह शपथ घेतली आणि स्वराज्य निर्माण करूया, स्वतःचं स्वराज्य, ज्या स्वराज्यामध्ये जनता शांततेत नांदू शकेल, आनंदात राहील, असं स्वराज्य निर्माण करण्याची त्यांनी प्रतिज्ञा घेतली। आणि पहिलाच गड त्यांनी जिंकला तो म्हणजे तोरणा किल्ला। तोरणा किल्ला जिंकल्यावर त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले आणि तिथून त्यांची घोडदौड सुरू झाली। त्याच्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग आले की त्या प्रसंगातून आपल्याला स्फूर्ती निर्माण होते, प्रेरणा मिळते। असे कुशल संघटक, एक दीर्घकाळ विचार करणारे आणि युद्धनीती अतिशय चांगल्या पद्धतीने राबवणारे असे शिवाजी महाराज की ज्यांचे आपल्याला आज सुद्धा त्यांचा दरारा वाटतो की गेले किती आले किती, आले किती गेले किती, उडून गेले भरारा, संपणार नाही आणि संपलाही नाही आणि संपणारही नाही, असा शिवांचा दरारा, असा शिवबांचा दरारा। आजही शिवरायांचं नाव काढलं की आपल्याला स्फुरण येते। अशा शिव महाराजांचं आराध्य दैवत जे आपल्या आहे त्या आराध्य दैवताचा आज जन्मदिवस आपण साजरा करत आहोत। शिवाजी महाराजांनी भरपूर जवळजवळ सर्व लढाया त्यांनी जिंकल्या। औरंगजेब त्यांना हरू शकला नाही। अशा अनेक प्रसंगातून शाहिस्तेखानाची फजिती, अफजल खानाचा वध, आग्र्याहून सुटका, अशा अनेक प्रसंगातून आपल्याला त्यांची स्फूर्ती आणि प्रेरणा मिळते। त्यांच्या अशा या स्फूर्तीस्थानातूनच शाहिस्तेखानाची जी फजिती केली, अफजल खानाचा वध केला, अफजल खानाचा वध करताना त्यांचं जे टाइम मॅनेजमेंट आहे ते आपल्याला दिसून येते। असे कुशल संघटक शिवाजी महाराज आपल्याला त्यांनी सगळ्याच प्रकारचे, त्यांनी कोणताही जातीभेद न मानता त्यांच्या कार्यभार जो सांभाळणारा जे होते त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोकांना त्यांनी सामावून घेतले होते। नंतर स्त्रियांचा सन्मान करणे, नंतर संत विद्वानांचा सत्कार करणे, सन्मान करणे, अशा गोष्टी शिवाजी महाराजांनी केल्या। तर शिवाजी महाराजांमध्ये हे जे सर्व गुण होते की त्या गुणांमुळे शिवाजी महाराज आजपर्यंत न भूतो न भविष्यती, म्हणजे आधीही असा राजा होणार नाही, यापुढेही होणार नाही, असा राजा, न भूतो न भविष्यती असा राजा होऊन गेला। शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले जिंकले। त्यांची भिस्त किल्ल्यांवर होती का की किल्ल्यांवरून आजूबाजूचा जो प्रदेश होता त्या प्रदेशावर टेहळणी करणे आणि शत्रू कुठून येईल काय येईल या पद्धतीने टेहळणी करून आणि शत्रूला सामना करणे, ह्या गोष्टी त्याच्यामुळे त्यांनी किल्ले जिंकणे त्यांच्या फायद्याचे होते। किल्ले जिंकत असताना त्यांनी अतिशय कमी त्यांच्याकडे जो साठा होता, सैन्यबळ कमी होतं आणि साहित्य सुद्धा, शस्त्रसाठा सुद्धा कमी असताना सुद्धा त्यांनी किल्ले जिंकून औरंगजेबाला धूळ चारली। असा हा कुशल संघटक आदर्श राज्यकर्ता होऊन गेला। अशा राज्यकर्त्याला मी शतशः प्रणाम करते, मुद्रा करते आणि कोटी कोटी प्रणाम करते आणि 2 शब्द संपवते।